जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार भारत निवडणूक आयोगाने संदर्भीय दिनांक 14 मे 2026 रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून त्यानुसार महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम राबविण्यात येत असून नंदुरबार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कथा प्रतिनिधिकारी कल्पना ठुबे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या निर्देशानुसार पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यात विशेष सखोल पुनरीक्षणासाठी आहारता दिनांक 1 ऑक्टोबर 2026, तयारी प्रशिक्षण व छपाई 20 जून 2026 ते 29 जून 2026, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी 30 जून 2026 ते 29 जुलै 2026, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण 29 जुलै 2026 पर्यंत, प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026, नोटीस टप्पा, दावे व हरकती निकालात काढणे 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026, अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी 7 ऑक्टोबर 2026 रोजी। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 14 मे 2026 च्या पत्रातील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, या संदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्यात या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी कल्पना ठुबे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदुरबार। भारत निवडणूक आयोगाचे 14 मे 2026 च्या पत्रान्वये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। तर विशेष सखोल पुनरीक्षणाची अर्हता दिनांक राहणार आहे 1 ऑक्टोबर 2026। त्यानंतर तयारी, प्रशिक्षण व छपाई यासाठी हा कालावधी मिळालेला आहे आपल्याला 20 जून 2026 ते 29 जून 2026। त्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत बीएलओ मार्फत घरोघरी भेटी दिल्या जातील। त्या आहेत 30 जून पासून 29 जुलै पर्यंत। नंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणाचा जो कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तो 29 जुलै पर्यंत राबविण्यात येणार आहे। प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी होईल आपली 5 ऑगस्ट 2026 ला आणि त्यानंतर त्या प्रारूप मतदार याद्या ज्या आहेत त्यावर दावे हरकती दाखल करण्याचा कालावधी आहे 5 ऑगस्ट पासून तर 4 सप्टेंबर 2026 पर्यंत आणि त्यानंतर नोटीस, दावे आणि हरकती निकालात काढण्याचा कालावधी आपल्याला मिळालेला आहे 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर पर्यंत आणि अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी होणार आहे 7 ऑक्टोबर 2026 रोजी। हा जो आहे विशेष सखोल पुनरीक्षण मतदार यादीचं होणार आहे त्याचा कार्यक्रम आपल्याकडे प्रसिद्ध झालेला आहे। तरी मी उपजिल्हा निवडणूक अधिकारी आपल्याला सर्वांना म्हणजे आपल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना आवाहन करते आणि विनंती करते की त्यांनी ह्या कार्यक्रमात जेव्हा बीएलओ घरोघरी भेटी देतील त्यांना सहकार्य करावे। तसेच राजकीय पक्षांनी आपल्या सगळे जे प्रतिनिधी असतील, बूथ लेवल एजंट म्हणजे प्रत्येक मतदान केंद्राला त्यांचा एक प्रतिनिधी त्यांनी अपॉइंट करावा, जेणेकरून ते पण बीएलओ सोबत कामात सहकार्य करतील। सर्वांना आपलं चांगलं सहकार्य आपण द्यावं सगळ्यांनी आणि हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू, एवढीच अपेक्षा आहे।